आजच्या या घटनेमध्ये एक म्हातारी महिला रात्रीच्या वेळी एका तरुण मुलाला आपल्या घरी जेवणासाठी बोलवते आणि जेव्हा तो मुलगा रात्री तिच्या घरी जेवण करण्यासाठी येतो तेव्हा ती त्याचे मनापासून स्वागत करते. जेवण झाल्यानंतर दोघे एकमेकांसोबत गप्पा मारू लागतात. गप्पांच्या ओघात तो मुलगा त्या म्हाताऱ्या महिलेला म्हणतो, "आंटी, तुमचं जेवण खूप छान होतं, पण त्यात थोडंसं मीठ असतं तर आणखी मजा आली असती." त्या मुलाचं ते बोलणं ऐकून ती महिला खूप आनंदित होते. त्यानंतर ती त्याच्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढते आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये जे काही होतं ते ऐकल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेश राज्यामधील बरेली या छोट्या शहरामध्ये घडलेली ही घटना आहे. त्या शहरामध्ये कमला नावाची एक अतिशय सुंदर महिला राहत होती. कमलाचे वय साधारणपणे 60 ते 65 वयाच्या आसपास होते. या वयात देखील ती दिसायला खूप देखणी आणि तंदुरुस्त होती. जो कोणी तिला एकदा पाहायचा तो पुन्हा पुन्हा तिच्याकडे पाहतच राहायचा. कमला ही खूप हौशी स्वभावाची होती. ती नेहमी नवीन नवीन साड्या परिधान करायची. तिचा नवरा हयात नव्हता. त्याचे निधन अनेक वर्षांपूर्वी झाले होते. नवऱ्याच्या निधनानंतर कमलाने स्वतःला खचू दिले नव्हते. ती आपले जीवन आपल्या पद्धतीने जगत होती. कमलाला एक मुलगा आणि सून होती. ती त्यांच्यासोबत राहत होती. मात्र तिचे आणि सुनेचे फारसे काही पटत नव्हते. सासू आणि सून यांच्यामध्ये नेहमी किरकोळ कारणांवरून वाद होत असायचा. कमलाची सून देखील खूप हौशी स्वभावाची होती. तीही नवीन साड्या घालायची आणि वारंवार खरेदीसाठी बाजारात जायची. कमलाचा मुलगा एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याचा पगार चांगला असल्यामुळे तो आपल्या बायकोला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नव्हता. दुसरीकडे कमला एका हायस्कूलमधून निवृत्त झालेली शिक्षिका होती. ती पूर्वी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती. रिटायर झाल्यानंतर तिला दर महिन्याला पेन्शन मिळत असायची. त्या पैशांवर ती आरामात आपले जीवन जगत होती. तसेच आपल्या आवडीनिवडी देखील पूर्ण करत होती. पण घरामध्ये तिचे आणि सुनेचे वाद सतत सुरू असायचे. अनेक वेळा मुलगा आईला दोष द्यायचा. तो म्हणायचा, "आई, तू विनाकारण माझ्या बायकोसोबत भांडते." मात्र प्रत्यक्षात कमला फार भांडखोर नव्हती. ती साधी आणि सरळ स्वभावाची महिला होती. उलट तिची सून जास्त वाद घालणारी होती. तिला कमलाचा मोकळा आणि हौशी स्वभाव आवडत नव्हता. याच कारणामुळे दोघींमध्ये सतत वाद होत असायचा. अशा प्रकारे काही वर्ष निघून जातात. कमला आपला मुलगा आणि सुनेसोबत राहत होती. पण घरातील वातावरण दिवसेंदिवस तणावपूर्ण होत चालले होते. एक दिवस घरात अशी घटना घडते की कमला ही पूर्णपणे हादरून जाते. तिला आपल्या सुनेच्या वागणुकीबद्दल गंभीर शंका येते. त्यामुळे सासू आणि सुनेमध्ये मोठा वाद घडतो. वाद इतका वाढतो की कमला आपल्या मुलाला सर्व काही सांगण्याचा निर्णय घेते. संध्याकाळी मुलगा आपल्या कामावरून घरी आल्यानंतर ती त्याला आपली बाजू समजावून सांगू लागते. पण मुलगा आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. उलट तो आईला दोष देऊ लागतो. ते पाहून आई कमलाच्या मनाला खूप वेदना होतात. तिला वाटतं की आता या घरात तिच्या भावनांना किंमत उरली नाही. शेवटी ती एक कठोर निर्णय घेते. ती मुलगा आणि सुनेपासून वेगळं राहण्याचं ठरवते. त्याच शहरामध्ये ती भाड्याने एक खोली घेते आणि तिथे राहायला जाते. सुरुवातीला एकटेपणा जाणवत असला तरी काही दिवसांनी तिला तिथल्या वातावरणाची सवय होते. हळूहळू तिची ओळख आजूबाजूच्या लोकांसोबत होऊ लागते. ती सर्वांसोबत प्रेमाने वागते आणि लोकही तिचा आदर करू लागतात. ज्या घरात ती भाड्याने राहत होती तिथे आणखी एक खोली अनेक दिवसांपासून रिकामी होती. काही दिवसांनी त्या खोलीमध्ये एक नवीन भाडेकरू राहायला येतो. तो एक तरुण विद्यार्थी असतो. त्याचं नाव सुबोध असं असतं. सुबोध हा मूळचा उत्तर प्रदेशमधील गाजीपूरचा रहिवासी असतो. उच्च शिक्षणासाठी तो बरेलीला आलेला असतो. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तो राहण्यासाठी खोली शोधत असतो आणि शेवटी त्याला कमला राहत असलेल्या घरात खोली मिळते. काही दिवसातच कमला आणि सुबोध यांची ओळख होते.
कमला त्याच्यासोबत आपुलकीने वागते. सुबोधही तिचा आदर करतो. हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण होते. संध्याकाळी कधी बाजारात जायचं असेल तर कमला सुबोधला सोबत घेऊन जायची. सुबोधही आनंदाने तिच्यासोबत जायचा. खरेदी झाल्यानंतर दोघे चहा किंवा नाश्ता करून परत यायचे. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण झालं होतं. आजूबाजूचे लोकही त्यांना एकत्र पाहत होते, पण त्यांच्या मनात कधीच गैरसमज निर्माण होत नव्हता. कारण कमला ही वयाने खूप मोठी होती आणि सुबोध शिक्षण घेणारा एक साधा मुलगा होता. एके दिवशी संध्याकाळी कमला आपल्या घरी एकटी बसली होती. तो तिचा वाढदिवस साजरा करणार होता. तिला वाटलं की हा खास दिवस एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत साजरा करावा. तिच्या मनात सुबोधचे नाव आले, कारण गेल्या काही महिन्यात तो तिचा एक चांगला मित्र बनला होता. ती सुबोधच्या खोलीत जाते आणि त्याला रात्री जेवणासाठी आमंत्रित करते. सुबोधही आनंदाने निमंत्रण स्वीकारतो. रात्री सुमारे 9च्या सुमारास तो कमलाच्या घरी येतो. कमला त्याच्यासाठी अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवते. सुबोध जेवायला बसतो आणि म्हणतो, आंटी तुम्ही माझ्यासोबत जेवा, एकट्याने जेवायला मजा येत नाही. कमला त्याचं म्हणणं मान्य करते. दोघे एकत्र बसून जेवतात. जेवणानंतर हात धुवून ते हॉलमधील सोफ्यावर बसतात. त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ गप्पा रंगतात आणि याच गप्पांमधून पुढे काही गैरसमज निर्माण होण्याची सुरुवात होते. जेवण झाल्यानंतर कमला आणि सुबोध बराच वेळ गप्पा मारत बसतात. गप्पांच्या ओघात सुबोध कमलाचे कौतुक करतो. तो म्हणतो, आंटी तुम्ही इतक्या उत्साहाने आयुष्य जगता, हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. हे ऐकून कमला खूप आनंदी होते, कारण अनेक वर्षानंतर कुणीतरी तिच्या भावना समजून घेत आहे असे तिला वाटत होतं. दोघेही आपल्या आयुष्यातील अनुभव एकमेकांना सांगू लागतात. कमला आपल्या संघर्षाच्या गोष्टी सांगते. नवऱ्याच्या निधनानंतर तिने कशा प्रकारे आयुष्य उभं केलं, मुलाला वाढवलं आणि शिक्षक म्हणून काम केलं हे ती सुबोधला सांगते. सुबोधही आपल्या शिक्षणाबद्दल, भविष्याच्या स्वप्नांबद्दल आणि कुटुंबाबद्दल बोलतो. या संवादामुळे दोघांमध्ये आणखी विश्वास निर्माण होतो. रात्र बरीच झाल्याने सुबोध आपल्या खोलीत परत जातो. दुसऱ्या दिवशी सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असतं. मात्र काही शेजारच्यांना कमला आणि सुबोधची मैत्री खटकू लागते. ते त्यांच्या मैत्रीबद्दल वेगवेगळ्या चर्चा करू लागतात. हळूहळू काही अफवा पसरू लागतात. जेव्हा ही गोष्ट कमलाच्या सुनेपर्यंत पोहोचते तेव्हा ती पुन्हा कमलावर टीका करू लागते. सासू कमलाला याचे खूप दुःख होतं, कारण तिच्या आणि सुबोधच्या मैत्रीत कोणताही चुकीचा हेतू नसतो. एके दिवशी कमला अचानक आजारी पडते. तिची प्रकृती बिघडल्याचे पाहून सुबोध ताबडतोब तिच्या मुलाला फोन करतो. तो म्हणतो, लवकर या, आंटीची तब्येत ठीक नाही, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची गरज आहे. हे ऐकताच कमलाचा मुलगा आणि सून तिथे पोहोचतात. ते कमलाला दवाखान्यात दाखल करतात. डॉक्टर तिची तपासणी करून सांगतात की तिला विश्रांतीची गरज आहे. काही दिवस उपचार केल्यानंतर तिची प्रकृती सुधारू लागते. रुग्णालयात असताना कमला आपल्या आयुष्याबद्दल खूप विचार करते. तिला जाणवतं की कुटुंबातील गैरसमज दूर करणं किती आवश्यक आहे. ती आपल्या मुलासोबत आणि सुनेसोबत मनमोकळेपणाने बोलण्याचा निर्णय घेते. काही दिवसांच्या उपचारानंतर कमलाची तब्येत पूर्णपणे सुधारू लागते. रुग्णालयात असताना तिचा मुलगा आणि सून तिची मनापासून काळजी घेत असतात. हे पाहून कमलाच्या मनातील अनेक गैरसमज हळूहळू दूर होऊ लागतात. एक दिवस ती आपल्या मुलाला आणि सुनेला जवळ बोलवते. त्यानंतर ती शांतपणे म्हणते, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, पण मी नेहमी तुमच्या भल्याचाच विचार केला आहे. हे ऐकून तिच्या मुलाचेही डोळे पाणवतात. तो म्हणतो, आई मलाही तुझं म्हणणं समजून घ्यायला हवं होतं. अनेक वेळा मी तुझी बाजू ऐकून घेतलीच नाही. सुनेलाही आपल्या वागण्याची जाणीव होते. ती कमलाची माफी मागते. ती म्हणते, आई आपण दोघींनीही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळेच आपले इतके वाद झाले. कमला तिची माफी स्वीकारते. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यामध्ये मोठा बदल घडू लागतो. काही दिवसांनी कमलाला रुग्णालयातून घरी सोडण्यात येतं. यावेळी ती पुन्हा एकटी राहण्याऐवजी मुलगा आणि सुनेसोबत राहण्याचा निर्णय घेते. मुलगा आणि सून देखील आनंदाने तिला घरी घेऊन जातात. घरात परतल्यानंतर वातावरण पूर्वीसारखं राहत नाही. आता सर्वजण एकमेकांसोबत प्रेमाने आणि आदराने वागू लागतात. कमला देखील आपल्या छंदांमध्ये वेळ घालू लागते. ती पुन्हा वाचन, बागकाम आणि जुन्या मैत्रिणींशी भेटणे यामध्ये रमू लागते.
सुबोध अधूनमधून तिची चौकशी करायला येत असायचा, पण आता त्यांचे नाते केवळ एका आदरणीय मैत्रीपुरते मर्यादित राहते. सुबोध आपले शिक्षण पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतो, तर कमला आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जीवन जगू लागते. काळाच्या ओघात सासू आणि सुनेतील जुने मतभेदही आता संपून जातात. तिघे एकमेकांना समजावून घेत आनंदाने आणि एकोप्याने राहू लागतात. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.